शुभ संध्याकाळ मंडळी, शुभ संध्याकाळ. मी स्वप्नील कत्राड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. आता कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी आज संध्याकाळी व्हिडिओला स्टार्ट केली, कारण जरा संध्याकाळीच करूया. दिवसभर काय नव्हतं, आज संध्याकाळी बोललो आज ढोकळा बनला इथे आमच्याकडे. समीक्षाने ढोकळा बनवला, तर या मंडळी ढोकळा खायला. थोडासा ढोकळा हे झाला आहे, गिजगिजीत झाला आहे, पण थोडासा बिगाड झाला आहे. ते एरवी खूप चांगला होतो, ठीक आहे असो, खाऊया आपण. समीक्षाला बनवायला सांगितलं होतं खास, बनवलं आहे. आपण ढोकळा खाऊया, या ढोकळा खायला. मंडळी पाऊस नाही आता बघा, 2 दिवस झाले पाऊस नाही आहे. सकाळचा थोडाफार आला नाही. मी तर भिजलो नाही 2 दिवस, काल पण नव्हतं भिजलो, आज पण नाही भिजलो. वातावरण असतं, वातावरण दिवसभर पावसाचंच आहे, पण पडत नाही. सूर्यदर्शन असं मोकार असं झालेलं नाही. तर बसलं आहे असं मस्त की छान. घरात गरम मात्र तेवढंच होतं आहे. वारा सुटलाय. आमची तुरीचं झाड बघा, आता वारा सुटला. आत्ताच गरमीबद्दल बोलत होतो आणि आता वारा सुटला. मंडळी झालं, जेवण खाऊन बसलोय रोजच्याप्रमाणे अशी हवा खात. तर तुम्हाला आपला कालचा व्हिडिओ कसा वाटला मंडळी? आवडला की नाही आवडला? तर स्पष्ट म्हणजे असं नव्हतं बोलता, मग तुम्ही त्या व्हिडिओची क्लिअरिटी वगैरे किती काय मध्ये अडकत बोलत होतो मी, आणि आवाज पण भरपूर होता. नाही तर विषय चांगला होता, प्रेझेंटेशन चांगलं होतं. चांगलं नाही करता आलं प्रेझेंटेशन मला. तो विषय तुमच्यापर्यंत पोहोचवता नाही आला मला, पण ठीक आहे, होतं ना कधीतरी असं. बसलो आहे. आज 31 जुलै, बरोबर 1 महिना झाला आपलं गावावरनं आलेला. तर बसलो आहे आता असं, बरोबर 1 महिना झाला आपल्याला गावावरनं येऊन. गावी काय असेल असं नाही म्हणतो, गावावरनं आलो ना की इकडे रुळलो ना की इकडेच रुळून जातं मन, इकडेच मन रमतं. आणि मग येतात तिकडचे विचार, बघा आपण लावलेली झाडं, हळद, आपली झाडं काय म्हणत असेल, घर काय म्हणत असेल, सगळं आठवतं. नाही शक्य होत, मुलांच्या शाळा, मुलांच्या परीक्षा, त्याच्यामुळे सगळं शक्य नाही होत मंडळी. नाही तर खूप वाटतं जावं असं. आणि काय माहिती आहे का, गेलं ना मुलांना नेऊ शकतो, रविवार वगैरे नेऊ शकतो. परत मग त्यांचं काय माहिती आहे काय, शाळेचे खाडे समजा नाही होणार शनिवार रविवार गेलं तर, पण ट्युशनचे खाडे, परत त्यांचं एक तर ॲक्च्युली ऑलरेडी आम्ही लेट आलेलो आहे मुंबईला, त्यामुळे त्यांचा अर्धा अभ्यास तर गेलेला आहे. आणि आता परीक्षा पण चालू होतील. पहिली युनिट टेस्ट म्हणजे पहिली चाचणी परीक्षा चालू होईल. आणि आहे असं, बघूया आपल्याला जाता आलं तर बघू, जाऊया. गणपतीत जायचं म्हणल्यानंतर तुम्ही म्हणाल मंडळी कसं असतं, आपलं मेन धंद्याचा पीक पिरियड असतो, त्यामध्ये आपल्या दुधाचा वगैरे जरा जास्त खप असतो, त्यामुळे जाता येत नाही. हे असं सगळं चालू असतं. माझ्याच आयुष्यातल्या नाही, तुमच्या पण आयुष्यातल्या प्रत्येकाच्या आयुष्यातल्या अडचणी असतात. एकदा घर प्रपंचात रमलं ना की सगळ्या गोष्टी कधी आपण स्वतःला हरवून जातो, न कळत असं हरवून जातो. काय करणार? जीवन, यालाच जीवन ऐसे नाम. आता बसल्या मंडळी मला एक आठवण झाली, एक शाळेतली आठवण. आपल्याला शाळेत एक धडा होता, उन्हातलं चांदणं. किती जणांना धडा आठवतोय काय माहीत नाही, पण त्या धड्यामध्ये त्या विद्यार्थ्याचं नाव असतं बल्लव कदम. पेपरची लाईन टाकत असतो आणि त्याचं स्वप्न असतं की गावी एक कौलारू घर असावं, घरासमोर मोठं अंगण असावं आणि त्या अंगणात झोपून आकाशातलं चांदणं बघावं. ते स्वप्न त्याला जगायचं असतं. तो उराशी बाळगून ते स्वप्न जगत असतो. अत्यंत गरीब परिस्थितीमधला तो विद्यार्थी असतो. पेपरची लाईन टाकत असतो. पेपरची लाईन टाकता एका ज्यांच्या घरी तो पेपर टाकतो त्याच्याशी त्याची ओळख होते. त्या व्यक्तीचं सुद्धा घर कोकणात असतं आणि असंच टुमदार घर असतं, कौलार घर असतं. तो बोलतो, सर मला एकदा तुमच्या गावी यायचं आहे.
पण एके दिवशी तो मुलगा पेपर टाकायला येतच नाही आणि पुढे त्याचं काय होतं ही गोष्ट अधुरीच राहून जाते. असंच आहे मंडळी, या बल्लवप्रमाणेच आपलं कित्येक जणांची स्वप्न अशी अधुरी असतात, ती पूर्ण करण्यासाठी खटाटोप चाललेला असतो. स्वप्न पुरी करताना नित्यनियमाची रोजची कामंसुद्धा पूर्ण करावी लागतात, रोजच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. तसंच आहे मंडळी, आपण आपली स्वप्न जगताना आपल्या रोजमर्राच्या गरजा, डेली रुटीन्स, लाईफ, फॅमिली, कुटुंब ह्याच्यासाठी पण जगायचं असतं. आपला मी टाईमसुद्धा जगायचा असतो. असंच सहज आठवण झाली म्हणून तुम्हाला या विषयावर मी बोललो. बघा आता मी माझं लाईफ कसं जगतो आहे बघा. मी छान रील्स बनवतो आहे, गाणी येत नाही तरी मी गुणगुणते रील्समध्ये. आता काही लोक याला मूर्खपणा म्हणत असतील, काही म्हणत असतील, पण बघा जसं जीवन आहे जसं आपल्याला जगायला आवडतं तसं जगावं, मस्त जगावं असं मला वाटतं. हां, आपली आता मी हे यूट्यूब प्लॅटफॉर्मवर करतो आहे, सोशलीवर करतो आहे, त्यामुळे म्हटल्यानंतर लोकांच्या फीडबॅक येत राहणं साहजिकच आहे आणि स्वाभाविक आहे आणि मी त्याला पॉझिटिव्हलीच घेतो नेहमी निगेटिव्हली अजिबात घेत नाही. तर चला म्हणजे आता गप्पा भरपूर झाल्या, उद्या सकाळी उठायचं आहे आपल्याला आणि पुन्हा भेटायचं आहे आपलं काम करताना. तर चला तुर्तास तर या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.